हॅलो, गुड इव्हनिंग. मी अदिती. मी कोकणात असते. त्याच्यामुळे आत्ता मी जे काम करते ते आहे या सुपारीच्या माळा बनवते. ह्या माळा बनवण्याचं कारण असं की ह्या रोज पडलेल्या सुपाऱ्या आम्ही गोळा करून आणतो बागेतल्या, आणि त्या अशा इथे जमिनीवर ओतून ठेवलेल्या आहेत. पण त्या अशा दोरीमध्ये अशा ओवून ठेवल्या माळा करून की त्या वाळवायला, वाळत घालायला, काढायला सोप्या जातात आणि नीट वाळतात सुद्धा. आणि मग इथे कोकणात काही जागेची टंचाई वगैरे नाही की कुठे वाळत घालायचं वगैरे असं. पण तरीसुद्धा जास्तीत जास्त ऊन जिथे मिळेल ह्या सुपारीला तेवढ्या त्या छान वाळतील. त्याच्यामुळे आम्ही त्या अशा केलेल्या माळा कौलांवर पसरून ठेवतो घराच्या कौलावर, कारण तिथे सगळ्यात जास्त ऊन लागतं आणि ते कौलं भरपूर तापत असल्यामुळे छान लवकर सुकतात त्या सुपाऱ्या आतपर्यंत. तर हे काम आहे. लोक फुलांच्या माळा करतात, दिव्यांच्या माळा असतात. मी करते सुपारीच्या माळा. हेच वेगळेपण आहे कोकणचं आहे. ह्या अशा छान छान गोष्टी ना कोकणातच बघायला मिळतात. मी मूळची रत्नागिरीची असल्यामुळे माझ्या माहेरी मी लहानपणापासून हे सगळं बघत आले, करत आले. त्याच्यामुळे आम्हाला कोकणात राहणाऱ्यांना ह्या गोष्टीचं काही नाविन्य नाही. पण ज्यांनी कोकण कधी बघितलंच नाही किंवा जे कधीतरी कोकणात येऊन गेलेत त्यांना या गोष्टींचं फार अप्रूप असतं किंवा फार आवडतात त्यांना या गोष्टी. धन्यवाद.